पेज नंबर 24 बघा. सायन्स फर्स्ट टॉपिक नंबर 2 चालू आहे आपला, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. यामध्ये जो नेक्स्ट पॉईंट आहे आपला, पिरियडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल असं म्हटलेलं आहे. तो ठळक लाल अक्षरातली ओळ बघा, वाचा. मराठीमध्ये काय बघा, आधुनिक आवर्त सारणीतील आवर्तिकल म्हणजे जी आवर्तन आहेत. पिरियडिक म्हणजेच काय, पिरियड जे आहेत आडव्या. एकूण टोटल किती पिरियड्स आहे सांगा? 7 पिरियड्स आहेत. अशा आडव्या ओळी किती आहेत? 7 आहेत. मग त्यामध्ये काय आवर्ती फल आहे, त्यांचं हे काय ट्रेंड काय आहे? डावीकडून उजवीकडे जाताना काय त्यांचा कणांचा आकार वाढतो का कमी होतो? ॲटॉमिक नंबर वाढतो का कमी होतो हे आपल्याला बघायचं आहे. कसं, कधी डावीकडून उजवीकडे जाताना, तर पाठीमागच्या तासामध्ये झालंय आपलं, डावीकडून उजवीकडे जाताना काय होते रे? अणूचा आकार कमी कमी होत जातो का अणूचा आकार वाढतो रे? नाही, कमी कमी होत जातोय. का सांगा? ते आता पुढे बघणार आहोत. आणि वरून खाली येताना अणूचा आकार काय होतो? वाढत जातो. का? वरून खाली येत असताना घरांची संख्या काय झालेली आहे? वाढत जाते. बरोबर आहे का? कक्षा काय होते? कवच काय होतात? वाढत जातात. तेच बघायचं. तर पहिला पॉईंट बघा, when the properties of elements in a period or group of the modern periodic table are compared. काय सांगितले बघा, ज्यावेळी आपण त्या एलिमेंटचे प्रॉपर्टी बघू, कशामधले? पिरियड्स आणि ग्रुप्स मधले. सर्टन रेग्युलरिटी इज ऑब्झर्वड इन देअर व्हेरिएशन्स. एक विशिष्ट असा आपल्याला बदल दिसून येतो ग्रुपमध्ये, गणामध्ये आणि आवर्तनामध्ये. जर पाहिलं आपण तर काय दिसून येतं सांगा? एक विशिष्ट असा फरक जाणवतो. इट इज कॉल्ड पिरियडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. त्याला ती व्याख्या आहे, व्याख्याला अंडरलाईन करा. त्यालाच काय म्हणायचं? आवर्त सारणीचा आवर्ती फल असं म्हणतात. इथून व्याख्या बघा, वेन पासून ते कुठंपर्यंत लिहायचं? व्हॉट इज मीन्ट ऑफ द पिरियडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. तो क्वेश्चन घ्या इथं, क्वेश्चन लिहायचं, उत्तर धडाधडा पाठ करून टाकायचं. आता यामध्ये नेक्स्ट बघा पुढचं. इन दिस स्टँडर्ड, या इत्तेमध्ये आपण वी आर गोइंग टू कन्सिडर द पिरियडिक ट्रेंड्स ओनली 3 प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स, नेमली व्हॅलेन्सी, नेमली बघा व्हॅलेन्सी, त्यानंतर काय ॲटॉमिक साईज, त्यानंतर काय मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. म्हणजे यामध्ये आपण कोणकोणते गुणधर्म पाहणार आहोत? त्या मूलद्रव्याचे संयोजन, त्या मूलद्रव्याची ॲटॉमिक साईज म्हणजे अणूचा आकार, मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, त्याचे धातू आणि अधातू गुणधर्म. त्याला अंडरलाईन करा. कशाला? व्हॅलेन्सी संयोजन, ॲटॉमिक साईज अणूचा आकार, त्यानंतर काय मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. कशाचा अभ्यास करण्यात सांगा आपण? त्याचे मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे धातू आणि अधातू असे आपण त्याचे गुणधर्म पाहणार आहोत. आता नेक्स्ट या पुढे, आता त्यामध्ये व्हॅलेन्सी म्हणजे एक प्रश्न घ्यायचा आपल्याला. व्हॉट इज मीन्ट ऑफ व्हॅलेन्सी? संयोजन म्हणजे काय? क्वेश्चन नंबर 2. 2 मार्काला हा क्वेश्चन विचारलेला आहे. व्हॉट इज मीन्ट ऑफ व्हॅलेन्सी? उत्तर, यू हॅव लर्न इन द प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट द व्हॅलेन्सी ऑफ एन एलिमेंट. इथून स्टार्ट आहे बघा. द व्हॅलेन्सी ऑफ एन एलिमेंट, त्या मूलद्रव्यांची संयोजन म्हणजेच इज डिटरमाइन्ड बाय द number of electrons present in the outermost cells of its atom, that is valence electrons. म्हणजे संयोजन म्हणजेच काय रे? एखाद्या मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपनामध्ये बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, त्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून काय कळतं सांगा? व्हॅलेन्सी कळत असते. कशी कळणार व्हॅलेन्सी सांगा? बघा कुठून त्याची व्याख्या आहे. संयोजन ठरते, इथपर्यंत संयोजन ठरते. आता मला तुम्हाला एक एक्झाम्पल देतो बघा. आता एखादा ॲटॉमिक नंबर काय आहे सांगा? सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे सांगा? 11 आहे. किती आहे रे सोडियमचा ॲटॉमिक नंबर? 11. 11 ची इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन काय होणार आहे? कोड कशी होणार सांगा? 11 ची 2 8 1 अशी होणार आहे. आणि शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन्स आहेत? बाह्यतम कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहेत सांगा? 1च आहे. मग सोडियमची व्हॅलेन्सी काय झाली? 1. सोडियमची संयोजन काय झाली? 1. काल व्हॅलेन्सी कशी शोधायची? शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे तो किती देतो आणि किती घेतो यावर कळणार. सोडियम काय करणार? 1 इलेक्ट्रॉन काय करणार आहे? दुसऱ्याला देणार आहे.
मग 1 ही काय त्याची व्हॅलेन्सी आहे. आणि जर घेत असेल तर जेवढे इलेक्ट्रॉन घेतो त्याला काय म्हणायचं व्हॅलेन्सी. लक्ष नाही. पुढे घ्या. आता 2 क्वेश्चन क्लिअर झाले. आता खालचा पॉइंट काय बघा. सोडियम मध्ये बाह्यतम कक्षेत किती बघा 1 आहे देणार 1 व्हॅलेन्सी. इथे किती आहे बघा 2 देणार 2 व्हॅलेन्सी. 3 देणार 4 कसं असते माहिती का एक तर देतो किंवा घेतो काय गॅरंटी नाही यामध्ये. मग देणार किती घेणार किती 4च व्हॅलेन्सी 4च. पण 5 लक्षात ठेवा 5 जात नाही कारण इथे ताकद जास्त झाली घेतात. लक्षात 1 ते 3 100% घेतात सॉरी देतात. 1 ते 3 काय करतात 100% देतातच. 4 झाले की संख्या जास्त झाली ना. याचा अर्थ कसा असतो माहितीये का इथं एकटाच माणूस आहे त्याला ओढून कोण पण घेऊन जाऊ शकतं. इथं शेवटी 2 माणसं आहेत त्याला सहजपणे ओढून घेऊन जाऊ शकतात. पटकन जाणारा म्हणजे कोण रे हा. जरा ताकद लावून घेणार ओढून घेणारा 2. 3 ला जरा ओढायला जास्त वेळ लागणार. 4 ला ओढला तर ओढला नाही तर नाही. 5 हा जातच नाही दुसरीकडे किती जण माणसं लागू द्यायला ओढू दे का कारण 5 जणांची ताकद जास्त झाली. हे 5 काय करणार दुसऱ्याकडून 3 घेणार. मग झाले किती 8. मग 3 काय झाली व्हॅलेन्सी. आता सल्फरचं बघा 16 आहे 2 8 6 अशी फोड झाली. मग 6 काय जाणार नाही तर 6 काय करणार दोघांना घेणार. म्हणजे इथे लक्षात ठेवा इथं 8 करण्यासाठी किती लागणार. इथं ऑलरेडी 8 आहे वर्गांचं शेवटी. मग 8 ला कशाची गरज आहे का रे नाही. मग व्हॅलेन्सी किती झाली सांगायचं 0. हे इथे लक्षात ठेवायचं. व्हॅलेन्सी कशी ओळखायची कळलं म्हणजे तो देतो किती घेतो किती. हे कशावरून कळणार शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत. आता आपल्याला 4 प्रश्न विचारले बघा. ते 4 प्रश्नाची उत्तर देवा 5 आहेत. व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन द इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ एन एलिमेंट अँड इट्स व्हॅलेन्सी. बघा काय प्रश्न आहे बघा. व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन द इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ एन एलिमेंट्स अँड इट्स व्हॅलेन्सी. म्हणजेच काय तर प्रश्न काय विचारलेला आहे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आणि त्याची व्हॅलेन्सी यात काय फरक आहे सांगा. आता इथं बघा उत्तर मी वाचतो व्यवस्थित. काय बघा इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आणि इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन म्हणजे काय कळलं का ज्याची आपण फोड करतो. 11ची फोड कशी केली सांगा आपण 2 8 1. 11ची फोड कशी केली 2 8 1 आणि त्यावरून 1 हा काय झाला व्हॅलेन्सी. मग इलेक्ट्रॉनिक स्वरूपात कळाला तर काय होणार आहे काय करणार व्हॅलेन्सी करणार. इलेक्ट्रॉन स्वरूपात जर कळालं तर काय करणार व्हॅलेन्सी करणार. आता सपोज करा 12 आहे. मॅग्नेशियमची किती आहे मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर 12 आहे. 12ची इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय होणार आहे बघा 2 8 2. मग जर आपण इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन केलं तर आपल्याला काय करणार आहे व्हॅलेन्सी करणार आहे. काय करणार आहे व्हॅलेन्सी. मग काय तर संबंध आहे का नाही. कशामध्ये संबंध आहे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आणि व्हॅलेन्सी मध्ये काहीतरी संबंध आहे. तेच आपल्याला सांगायचं बघा. मूलद्रव्याची संयुजा म्हणजेच बाह्यतम कक्षेत किती इलेक्ट्रॉन असतात त्याला संयुजा इलेक्ट्रॉन म्हणतात. आणि संयुजा इलेक्ट्रॉन हे कशावरून कळणार आहे आपल्याला इलेक्ट्रॉन स्वरूपावरून कळणार आहे. तेच आहे उत्तर इथं. द व्हॅलेन्सी ऑफ एन एलिमेंट इज डिटरमाइन्ड बाय द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटरमोस्ट शेल ऑफ इट्स ॲटम्स दॅट इज व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षामध्ये किती इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत तर त्याला काय म्हणायचं आहे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणायचं आहे. आणि त्या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनलाच काय म्हणायचं आहे व्हॅलेन्सी म्हणायचं. काय म्हणायचं आहे व्हॅलेन्सी. आता क्वेश्चन नंबर 2 बघा आपला काय आहे. द ॲटॉमिक नंबर ऑफ बेरिलियम इज 4. बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे बघा 4 आहे. while that of oxygen is 8. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे 8 आहे. बरोबर आहे. तर काय लिहायला सांगितलंय राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ द टू अँड डिड्यूस द देअर व्हॅलेन्सी फ्रॉम द सेम. आणि त्याची व्हॅलेन्सी लिहायची. चला 4 ची फोड कशी होणार आहे सांगा. 4 ची फोड मी कशी केली 4 ची 2 2. त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय झालं 2 2. मग मला सांगा हा 2 काय होणार आहे निघून जाणार. मग 2 लाच काय म्हणायचं व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. आणि व्हॅलेन्सी किती आली 2. संयुजा किती आली 2. त्यानंतर मला सांगा ऑक्सिजन किती आहे 8 आहे. ऑक्सिजन किती सांगा 8 आहे. ऑक्सिजनची फोड कशी होणार आहे 2 6. ऑक्सिजन देणार का घेणार घेणार. किती इलेक्ट्रॉन्स घेणार 2. लक्षात ठेवा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत परंतु हा घेणार 2 म्हणून याची व्हॅलेन्सी किती झाली 2. लक्षात ठेवा शेवटी किती पाहिजेत 8च पाहिजेत. काय सांगितलं मी शेवटी किती पाहिजेत 8च व्हायला पाहिजे. कळलं का बघा 8 ची फोड कशी केली मी 2 6.
कशी केली 8 ची फोड 2 6, मग शेवटी किती झाले 6, पण शेवटी पाहिजे किती सांगा 8 पाहिजे. मग 8 होण्यासाठी किती गरजेचं पडले सांगा आपल्याला 2 घ्यायला पाहिजे. एक तर शेवटी 2 राहायला पाहिजे, एक तर शेवटी किती राहायला पाहिजे टोटल 8 राहायला पाहिजे. किती राहायला पाहिजे 8. मग 8 होण्यासाठी एकतर देणार एकतर घेणार. सोडियम काय करणार शेवटी 8 राहण्यासाठी काय करणार आहे 1 देऊन टाकतो. बघ कसं आहे सोडियमची कंडिशन. सोडियम किती आहे सांगा 2 8 1 आहे. मग हा 1 गेल्यावर बरोबर काय राहणार आहे शेवटी सांगा 2 8 एवढीच राहणार. मग एक तर देऊन काय करतो 8 ठेवतो, एक तर घेऊन 8 करत असतो. इथं लक्षात ठेवायचं आहे. आता यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आपला. द टेबल ऑन द नेक्स्ट पेज. बघा यामध्ये प्रश्न पहिला बघा चेक करा, मग तुम्ही शंका मी क्लिअर करतो. आता यामध्ये द टेबल ऑन द नेक्स्ट पेज इज मेड ऑन द बेसिस ऑफ द मॉडर्न पिरियड टेबल. आता पलीचा जो टेबल आहे तो मॉडर्न टेबल आहे. कोणी लिहिला सांगा तो हेनरी मोसलेने. राइट in it the electronic configuration of the first 20 elements below the symbol and write the valency as shown in the separate box. आता तुम्हाला काय करायचं आहे 20 एलिमेंट्स निवडायचे. किती मूलद्रव्य निवडायचे सांगा 20, आणि त्यांचं काय करायचंय सांगा हा सेपरेट बॉक्स मध्ये इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहायचं आहे. तर बघा मी इथं घेतलेले पहिले 20 फर्स्ट 20. पहिल्यांदा उभा बघा कोण आहे हायड्रोजन. मी इकडे बॉक्स मध्ये डायरेक्ट बघतो. बघा बॉक्स कुठे गेला तो बॉक्स नाही, बॉक्स पाठीमागे झाला की कुठे गेलो आपण. बघा हायड्रोजन घ्या पहिला. हायड्रोजन हे तर झालंय ऑलरेडी आपल्याला. बघा हायड्रोजनची फोड कशी होणार एकच होणार, आणि व्हॅलेन्सी किती असणार आहे एकच असणार आहे. लिथियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 3 आहे. त्याची फोड कशी होणार 2 1. शेवटी किती इलेक्ट्रॉन्स आहेत 1, व्हॅलेन्सी 1. सोडियम 11 आहे. 11ची फोड कशी केली 2 8 1. शेवटी किती राहिला 1, आणि 1 ही त्याची काय असणार आहे व्हॅलेन्सी. पोटॅशियम किती आहे बघा 19 आहे. 19ची फोड कशी झाली बघा 2 8 8 1. शेवटी 1 इलेक्ट्रॉन. लक्षात आलं इथं. त्यानंतर इकडे घ्या आता आडवी रांग बघायची पहिली. बेरिलियम पासून स्टार्ट करा. बेरिलियम किती आहे बघा 4 आहे. 4ची फोड कशी होणार आहे 2 2. शेवटी 2 म्हणजे व्हॅलेन्सी 2. हे कंसात मी दिले की नाही ही व्हॅलेन्सी आहे इथे लक्षात ठेवा. नंतर बोरॉनचं किती सांगा बोरॉन 5 आहे. 5ची फोड कशी होणार आहे 2 3. शेवटी 3 आहे. 3 त्याची काय असणार आहे व्हॅलेन्सी असणार आहे. कार्बन किती सांगा 6 आहे. मग कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं चाललं 2 4. 4 काय करणार एक तर देणार घेणार, पण लक्षात हा देत पण नाही घेत पण नाही. हा काय करतो शेअरिंग करतो. शेअरिंग म्हणजे तुझे 4 माझे 4 किती झाले 8. आपण एखादी रूम शेअरिंग करतो माहितीये का 2000ची रूम असेल तर 2 जण ठेवायचे. तुझे 1000 माझे 1000 असं कार्बन करत असतो. कार्बन काय करत असतो तुझे 4 माझे 4 दोघांचे मिळून झालं किती 8. हे इथं शेअरिंग करत असतो हा. आता नायट्रोजन बघा. नायट्रोजनचे किती आहेत बघा ॲटॉमिक नंबर 7 आहे. 7ची फोड कशी होणार आहे 2 5. मग 8 करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन गरजेचे पडले 3. 3 ही त्याची काय आहे व्हॅलेन्सी आहे. ऑक्सिजन किती आहे 8 आहे बरोबर का. 8ची फोड कशी झाली 2 6 होणार इथं, आणि 2 6 म्हणजे 6. 6ला किती गरजेचे आहेत 2 गरजेचे आहे. मग किती झाले सांगा 2 8. नंतर फ्लोरीन किती आहे सांगा 9 आहे. फ्लोरीन किती आहे 9 आहे. 9ची फोड कशी होणार आहे 2 7. त्यानंतर निऑन किती आहे सांगा 10 आहे. 10ची फोड किती झाली बघा 2 8. काय घ्यायचं नाही समाधानी हे देणार पण नाही घेणार पण नाही. मग इथे किती येणार आहे 0 येणार. म्हणजे त्यानंतर खाली या मॅग्नेशियम पुढे बघा. मॅग्नेशियम 12. 12ची फोड कशी होणार सांगा 2 8 2. व्हॅलेन्सी किती 2. ॲल्युमिनियमची फोड कशी होणार सांगा 13 2 8 3. सिलिकॉनची फोड कशी होणार 2 8 4. नंतर इथं आपलं चुकलंय फॉस्फरस पी झालंय. फॉस्फरसची फोड कशी होणार आहे सांगा 2 8 5. 15 आहे टोटल. त्यानंतर सल्फरची फोड कशी होणार सांगा सल्फर 2 8 6. क्लोरीनची कशी होणार बघा 17 2 8 7. आर्गॉनची किती आहे 18 2 8 8. इथं लक्षात ठेवायची फोड का आले. आणि शेवटी पोटॅशियम एक घ्या. पोटॅशियम घेतले. आता कॅल्शियम तेवढं घ्या म्हणजे 20 आपले होतात बरोबर. कॅल्शियमची कशी होणार बघा फोड 20ची फोड कशी होणार 2 8 8 2. लक्षात आलं टोटल 20 होतात का बघा 8 आणि 8 16 17 18 19 20. लक्षात ठेवा
शेवटी 8 ठेवण्याचा नियम आहे. जर आपण 8 नाही ठेवलं तर काय होणार, आपलं सिरियल चुकणार आहे आणि आपण जे इलेक्ट्रॉनिक कॅल्क्युलेशन जे केलेलं आहे ते चुकणार आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर कितवा सांगा? क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये प्रश्न काय विचारलाय पहिला समजून घ्या. 2 प्रश्न तुमचे आहेत, हे पहिला 5 क्वेश्चन कव्हर करतो आणि मग तुमची शंका. व्हॉट इज द पिरियडिक ट्रेंड इन द व्हेरिएशन ऑफ व्हॅलेन्सी व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड? काय रे, काय गुणधर्म आहे ज्यावेळी आपण डावीकडून उजवीकडे जातो, इथं बघा डावीकडून उजवीकडे जातो त्यावेळी काय दिसून येतं तुम्हाला? पिरियड नंबर 2 हा पिरियड नंबर 2 आहे आणि हा पिरियड नंबर किती आहे? 3 आहे. इथं दिसतंय का तुम्हाला? काय दिसत सांगा? डावीकडून उजवीकडे जाताना काय होतं बघा, इथं 4 झाले 5. ॲटॉमिक नंबर काय होतोय? वाढत आहे. त्यालाच मराठीमध्ये काय म्हणायचं? अनुअंक डावीकडून उजवीकडे वाढत जातो. इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर 1 by 1 when we goes from left to right. डावीकडून उजवीकडे जाताना 1 इलेक्ट्रॉन काय होतो? प्रत्येक वेळी नवीन एलिमेंट ज्यावेळी त्यावेळी भर पडत जाते. त्यानंतर आणखी काय सांगितलंय? आता पिरियड 3 पण त्या बघा, आता बघूया आपण त्याची एलिमेंट्स बघूया. चला घ्या पिरियड नंबर 2 आणि 3 घ्या. तुमच्या ह्याच्यामध्ये पण पुस्तकामध्ये पण तुम्ही बघू शकता पिरियड नंबर 2 आणि 3. पिरियड नंबर 2 काय आहे बघा, इथं लिथियम पासून स्टार्ट आहे. पिरियड नंबर 2 लिथियम बघा, लिथियमचे इथे बघा चेक करा. लिथियम 3 आहे, 2 1 अशी फोड होणार आहे. इथं पण काय आहे? व्हॅलेन्सी 1 आहे. इथं व्हॅलेन्सी किती झाली? बेरिलियमची 2 झाली. बोरॉनची व्हॅलेन्सी किती झाली? 3. मग व्हॅलेन्सी काय उचलल्या? कुठं पर्यंत वाढत जाणार? 1 ते 4 पर्यंत वाढत जाणार. 1 ते 4 पर्यंत म्हणजे कार्बन पर्यंत व्हॅलेन्सी वाढत गेले आणि नंतर न्यूऑन, ऑर्गॉन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि न्यूऑन पर्यंत तिथं कमी कमी होत गेले बघा. इथं परत काय आलं? 2 1 0, 3 2 1 0. इथे काय होती बघा? 1 2 3 परत 0 1 2 3 म्हणजे ठराविक कालावधीपर्यंत वाढत गेल्या आणि तिथं परत कमी झाल्या. इथे हे लक्षात ठेवायचं आहे. मी इथं काय उत्तर लिहिणार पण सांगा. इथं दिसतंच आपण चार्ट काढलेला आहे आणि चार्टवरून उत्तर काय लिहायचं होतं सांगा. व्हॅलेन्सी इन्क्रीजेस देन आफ्टर सम टाइम व्हॅलेन्सी ऑल्सो डिक्रीजेस. व्हॅलेन्सी वाढते आणि नंतर कमी सुद्धा होते. हेच आपल्याला पॉईंट वाढवायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 काय आहे? व्हॉट इज द पिरियडिक ट्रेंड इन द व्हेरिएशन ऑफ व्हॅलेन्सी व्हाईल गोइंग डाऊन अ ग्रुप? आता वरून खाली येताना काय होते? एक्सप्लेन युअर आन्सर विथ रेफरन्स टू द ग्रुप फर्स्ट, ग्रुप सेकंड अँड ग्रुप 18. बघा यामध्ये ग्रुप फर्स्ट आहे आपला हा. आता ग्रुप फर्स्ट कुठला आहे बघा? ग्रुप फर्स्ट, ग्रुप 2 अँड ग्रुप 3. चला काढा, यामध्ये पुस्तकामध्ये पण चेक करा. ग्रुप फर्स्ट काय आहे आपला? हायड्रोजन पासून आहे. ग्रुप 2 काय आहे? बेरिलियम पासून आहे. आणि ग्रुप 3 जो आहे तो हायड्रोजन पासून आहे का हेलियम पासून आहे काय? बरोबर, इकडचा ग्रुप घेतला हेलियम. हेलियम किती आहे बघा आपलं टोटल? नाही यामध्ये काय चाललं बघा. ग्रुप फर्स्ट लिथियम आहे ना आणि ग्रुप 2 बेरिलियम आणि ग्रुप 3 तो ग्रुप 18 येतो ना. ग्रुप 18 यायला पाहिजे होतो. ग्रुप 18 आहे बरोबर आहे. हेलियम, निऑन, ऑर्गॉन. चला आपण कुठले पण एक ग्रुप 3 घेऊया म्हणून सांगितले. कुठला पण ग्रुप घ्या, फर्स्ट सेकंड थर्ड घेतला तरी चालेल ग्रुप. त्यामध्ये थर्ड काय बघा स्कॅन्डियम वगैरे आहे, स्कॅन्डियम, एट्रियम, ते 3 ग्रुप तुम्ही घेतले तरी पण चालू शकतात. तर आपण ग्रुप फर्स्ट, ग्रुप सेकंड बेरिलियम घेतला आणि त्यानंतर ग्रुप कुठला तुम्ही बोरॉनचा पण ग्रुप घेऊ शकता, ग्रुप नंबर 13. ग्रुप नंबर 3 स्कॅन्डियम पण घेऊ शकता. पण काय बदल आहे बघा, वरून खाली येताना शेवटी एक एकच राहणार आहे. व्हॅलेन्सी सगळ्यांची काय आहे सांगा? एक एकच आहे बघा. हायड्रोजनची व्हॅलेन्सी 1, लिथियमची शेवटी 1, सोडियमची 1, म्हणजे व्हॅलेन्सी सेम राहणार आहे. पहिल्या ग्रुपची व्हॅलेन्सी 1 1, दुसऱ्या ग्रुपची व्हॅलेन्सी 2 2 आणि यामध्ये तिसरा जो ग्रुप आहे ॲक्च्युली हेलियम बघा, हेलियम, निऑन, ऑर्गॉन, ह्याला काय व्हॅलेन्सीची गरज आहे का? सगळ्याची व्हॅलेन्सी 0 0च आहे. तिसरा ग्रुप आपण कुठला घेतला? हेलियमचा घेतलाय. मांडला आपण तो ग्रुप, पण ॲक्च्युली ग्रुप नंबर तो 18 आहे. लक्षात ठेवा ग्रुप नंबर 18 मध्ये पण व्हॅलेन्सी काय आहे ह्याची? सगळ्याची 0 0च आहे. ह्याची व्हॅलेन्सी काय आहे? 2 2 2. बेरिलियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम असेल ते. लक्षात आलं काय? तर व्हॅलेन्सी काय आहे बघा, संयुजा सारखी असते. संयुजा काय असते? सारखी असते. आता या 5 प्रश्नांमध्ये तुमची काय शंका असेल तर विचारायची. चला आवरा पटकन.
बघा शंका काय असेल तर पटपट आवरायची. हां तुझ्या एक इतर काय चल आवरा. राज तुझी शंका होती ना मग काय नाही विचारत होतं मला मध्ये, मी सांगितलेलं नाही त्याचं उत्तर. लक्षात आलं इथं पॉईंट सांगायचं क्लिअर झाला. चला आता एवढा पॉईंट क्लिअर झालाय तर राहिलेला पॉईंट आपण काय करूया पेज नंबर 25 उद्या बघूया. आता इंग्लिश कडा